हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. तर वृंदावनमध्ये दुसरा दिवस होता आणि आम्ही निघालो होतो बाकी बिहारीजींच्या दर्शनासाठी. सकाळी आम्ही सगळेजण 4 वाजताच उठलो आणि रेडी झालो. 5:30 वाजता मस्त चहा घेतला आणि समोरच हे गौरी गोपाल आश्रम. मग नंतरून आम्ही गेलो बाकी बिहारीजींच्या दर्शनासाठी. मस्त असा प्रसाद होता, फुले होती. मंदिर जे आहे ते ओपन झालेलं नव्हतं, कारण 7 वाजले नव्हते. 7 वाजेनंतर मंदिर जे आहे ते ओपन होतं. लाईन होती भरपूर, पण आमचे दर्शन जे आहे ते खूप छान झाले सगळ्यांचे. आणि तुम्ही जर बाकी विहारीला जात असणार तर फोन जो आहे तो आपला सांभाळून ठेवा, कारण तिकडे खूप माकडे असतात. मग मंदिर ओपन झालं आणि आम्ही गेलो दर्शनासाठी. स्वामी हरिदास यांनी कुंजबिहारी या नावाने मूर्तीची पूजा करत असत, पण नंतरून त्याला बाकी बिहारी असं नाव पडलं. बाकी बिहारी मंदिराचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तेथील दर्शन. हे दर्शन विलक्षण आहे, कारण तिथला पडदा जो आहे दर 15 ते 30 सेकंदांनी बंद करतात. असं म्हणतात की स्थानिकांच्या मते जर कोणी बाकी बिहारींच्या मूर्तीचे जास्त वेळ दर्शन घेतले तर ते त्यात प्रेमात वेडे होऊन जातात. आणि जे कोणी ठाकूरजींकडे प्रेमाने पाहतो, संमोहित होऊन प्रेमात वेडे होऊन जातो आणि त्यासोबत ते बाकी बिहारी जातात असे म्हणतात. म्हणून पडदा जो आहे तो बंद केला जातो. मग नंतरून आम्ही राधावल्लभजींचे दर्शन घेतले. राधावल्लभजींचे दर्शन जे आहे तेही खूप छान झाले. भरपूर गर्दी होती, पण दर्शन जे आहे ते खूप छान झाले. मग नंतरून आम्ही सगळे गेलो सेवाकुंज जिथे रासलीला झाल्यानंतरून भगवान श्रीकृष्ण राधाराणींची चरणसेवा करत असत, म्हणून त्या स्थानाला सेवाकुंज असं म्हणतात. खूप छान होतं. आजूबाजूचा परिसर आहे, तिकडे सगळीकडे झाडे होती आणि एका झाडाला 2 वेगवेगळ्या प्रकारची जे पानं आहेत ती होती. आणि इथे ललिता कुंड होतं. जेव्हा ललिता सखीला तहान लागलेली होती, तेव्हा श्रीकृष्णाने त्यांच्या बासरीने हे कुंड जे आहे ते बनवलेलं होतं. तर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. पुढे काय काय होतं मी तुम्हाला दाखवते.